त्यांच्या सापडल्या त्या नोंदीच्या आधारावर त्यांच्या गणगटातील सर्व राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणारे असा कायदा बनवण्यासाठी सरकारनं काल अध्यादेश काढलाय, आदेशित केलंय की सगळ्या सोयऱ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर नोंद नसली तरीही प्रमाणपत्र घेता येईल। त्यासाठी जो काल त्यांनी राजपत्रित अधिसूचना केल्या, अध्यादेश तो काढलाय, त्यामार्फत किमान पहिलं प्रमाणपत्र एक मिळेपर्यंत त्या कायद्याची तात्काळ लगेच अंमलबजावणी होण्यासाठी हे आंदोलन तोपर्यंत कायमस्वरूपी अंतर्वालीचं सुरू राहणार आहे। कारण आपण मराठा समाजाला सांगितलं होतं, मराठा समाजाला आरक्षण परिपूर्ण मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही। त्या शब्दावर आपण ठाम आहेत की काल मुंबईत मोर्चा होता, त्या मोर्चात जो कायदा पारित झालाय, जो राजपत्रित अध्यादेश झालाय, त्याची अंमलबजावणी होऊन पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत, अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणारे, हा पहिला निर्णय झाला। दुसरा, हे आंदोलन आता कायमस्वरूपी सुरू आहे। हे आंदोलन मराठ्यांनी 100% जिंकलेले आहे।